सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता उमा जेवणाची 2 ताटं भरते आणि घेऊन जात असते. एक ताट असतं राघवसाठी, तर दुसरं जेवणाचं ताट असतं शिवनाथसाठी. ती घेऊन जात असताना तिथे आलेली असते पिहू आणि ती म्हणत असते, आई जेवणाचं ताट माझ्याकडे द्या, मी घेऊन जाते. तेव्हा उमा म्हणते, नाही नको नको, माझ्या राघवसाठी जेवणाचं ताट मीच घेऊन जाणार आहे आणि मी माझ्या हातानेच त्याला भरवणार सुद्धा आहे. तेव्हा पिहू म्हणते, आई बरं ठीक आहे, तुम्ही राघव भाऊजींसाठी घेऊन जा, मी बाबांसाठी घेऊन जाते, द्या माझ्याकडे. तेव्हा ती म्हणते, बाई नको नको, तू जर यांच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन गेलीस ना तर हे जेवणारच नाही. तेव्हा ती म्हणते, नाही आई, असं काहीच होणार नाही आहे, तुम्ही द्या बरं जेवणाचं ताट माझ्याकडे, मी घेऊन जाते बाबांसाठी. आणि तेव्हा इथे आता पिहू हट्ट करून जेवणाचं ताट घेऊन जाते. तेव्हा बंटी तिथे येतो आणि म्हणतो, ताई अगं जेवण तयार आहे ना, मला पण जेवायला वाढ ना, मला खूप भूक लागली. तेव्हा इथे उमा म्हणत असते, बंटी मी तुला जेवायला वाढते रे, थोडी कळ काढ, मी राघवसाठी जेवणाचं ताट घेऊन जाते. हे बघ ही भाजी आहे आणि याच्यामध्ये पोळी आहे, हे तू जरा घेऊन जा आणि आपल्या डायनिंग टेबलवरती ठेव. हे जेवायला बसलेत, त्यांना जर काही लागलं तर तू दे हां, कारण ती पिहूसुद्धा तिथे गेली आहे, उगच त्यांना राग येईल आणि ते जेवणार नाहीत, तू जाऊन तिथे जरा थांब. तेव्हा तो म्हणतो, बरं बरं ठीक आहे, तू काळजी करू नको, तू जा आपल्या राघवकडे आणि त्याला पोटभर जेवायला दे, मी जातो दाजींकडे, त्यांना जेवायलाच लावतो, असं इथे बंटी म्हणत असतो. ती म्हणते, थोडी कळ काढ, मी लगेच तुला जेवायला वाढेन, चालेल ना. तो म्हणतो, ठीक आहे ताई, आहे मी बाहेर, तू काळजी करू नको, तुझा राघवला भरव, दाजींकडे मी लक्ष ठेवतो. त्यानंतर इथे आता अन्विताचं म्हणणं असतं की काहीतरी कर, आपण सुद्धा लग्न करूया. तेव्हा इथे रोहन म्हणत असतो, अगं बाळा असं काय करतेस अन्विता, तुझ्या वडिलांनी जर तुला विचारलं की तुझा प्रिन्स चार्मिंग काय करतो बरं, तर तू काय सांगशील त्यांना की मी बिझनेस करतो. अगं मी बिझनेस करतो असं जर तू सांगितलंस तर मी कशाचा बिझनेस करतो असं ते विचारतील ना. आणि हे बघ, बिझनेससाठी लोन काढावं लागतं आणि अजून मी काही लोन वगैरे काढलेलं नाही आहे, बरोबर ना. तेवढ्यातच इथे रोहनच्या गर्लफ्रेंडचा फोन येतो आणि ती विचारते, कुठे आहेस तू. तो म्हणतो, अरे बापरे, एवढं मोठं लोन नको नको मला, मी नंतर फोन करे ना, आता एवढं लोन मला नको आहे. तेव्हा इथे ती म्हणत असते, अच्छा म्हणजे तू तुझ्या बँकेकडे आहेस तर त्या अन्विताकडे, नाही नाही ठीक आहे, बस तिथे तू, मी आपल्या नेहमीच्या ठिकाणी तुझी वाट बघते हां. पण हे बघ रोहन, आज तिच्याकडून जरा जास्त पैसे उकळ, म्हणजे आपल्याला रात्री मज्जा करता येईल. तेव्हा रोहन म्हणतो, बरं बरं ठीक आहे, ठेवतो हां. तेव्हा तो म्हणतो, हे बँकवाले पण ना सारखं लोन घ्यायला सांगतात. तेव्हा ती म्हणते, अरे मग घ्यायचं ना लोन. तो म्हणतो, अगं लोन घ्यायला काही नाही अन्विता बाळा, पण जर लोन घेतलं ना तर त्यांच्याकडे काहीतरी तारण ठेवावं लागतं ना, काहीतरी गहाण ठेवावं लागतं, ते माझ्याकडे ठेवायला आता काही नाही आहे ना. सध्या बघतेस ना गं माझी परिस्थिती काय आहे आणि अशा अवस्थेमध्ये कसं काय लग्न करू. तेव्हा ती म्हणते, बरं बाबा ठीक आहे, तू नको काळजी करू, हे बघ मी आहे ना तुझी राजा, मी तुझी राणी. तेव्हा तो म्हणत असतो, हो ग माझी राणी आहेस, तूच माझी राणी आहेस. आणि तू आता तिला मिठी मारतो. तेवढ्यातच इथे ते दोघेजणं बोलत असताना समोरून भास्कर आणि पद्मा हे दोघेजणं गाडीतून जात असतात. तेव्हा पद्मा म्हणते, काही आजकालची मुलं, यांना काही ना लाज लज्जा उरलेलीच नाही आहे, कसे पण वागतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रोहन आणि खरे ते अन्विता असतात. तेवढ्यातच लगेच पद्मा काय म्हणते, एक मिनिट थांब थांब भास्कर थांब, ही मला गाडी कुणाची तरी ओळखीची वाटते. अरे ही गाडी बघ जरा, ही तर अन्विताची गाडी आहे. हो अन्विताचीच गाडी आहे ही, तेव्हा नंबर पण सेमच आहे. तेव्हा इथे आता लगेच पद्मा म्हणते, अन्विता इथे काय करते. भास्कर, अन्विता इथे काय करते, आत्ताच्या आत्ता तिला फोन कर आणि विचार ती कुठे आहे. तेव्हा इथे भास्करसुद्धा टेन्शनमध्ये येतो.
लगेचच आपला मोबाईल काढतो आणि अन्विताला फोन करत असतो. तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे आता पिहू ही ताट घेऊन आली असते शिवनाथला. तेव्हा शिवनाथ आता बघतो तर काय, पिहू ताट घेऊन आलेली असते. तेव्हा तो जेवणाच्या ताटावरून आता पाया पडून उठणारच असतो. तेवढ्यातच पिहू म्हणते, असं करू नका बाबा. हे बघा, मला माहिती आहे तुम्ही कधीच भरलेल्या ताटावरून न जेवता उठत नाही. मला माझ्या यांनी सांगितलं, म्हणून मी सांगते, हा तुमचाच नियम आहे की नाही, की जेवणाच्या ताटावरून कोणीही न जेवता उठायचं नाही. मग तुम्हीच तुमचा नियम का बरं मोडताय? तेव्हा बंटी तिथे येतो आणि म्हणतो, बरोबर आहे, बरोबर आहे दाजी. अहो, तुम्ही का बरं जेवणावरून उठताय? हे बघा, ताईने मला सांगितलं आहे की तुम्हाला काय हवं नको ते बघायला. पोळी भाजी पुन्हा घेऊन आलो मी इथे. चला बरं, पोटभर जेवून घ्या. आणि दाजी, ऐकलंत का तुम्ही? अहो, हे सगळं जेवण आहे ना, सगळं जेवण हे ताईने बनवलं आहे. हो, हे सगळं जेवण ताईने बनवलं आहे. तेव्हा पिहू म्हणते, हो अगदी बरोबर, सगळं जेवण आहे ना ते सासूबाईंनीच बनवलेलं आहे. तेवढ्यातच इथे ते लोक बोलत असताना उमा जेवणाचं ताट घेऊन राघवच्या रूममध्ये जाते, राघवला स्वतःच्या हाताने भरवण्यासाठी. तेवढ्यातच इथे बंटी आता म्हणतो, हे बघा भाऊजी, तुम्ही जेवून घ्या. अहो, ताईनेच सगळं जेवण बनवलेलं आहे. तेव्हा तो जेवायला सुरुवात करतो आणि तेव्हा इथे बंटी त्याच्या ताटाकडे एकटक बघत असतो. तेव्हा बंटी म्हणतो, अरे देवा, एवढा वेळ बघू नको त्या ताटाकडे, नाहीतर तोंडातून लाल खाली पडेल. मी बाबा दुसरीकडेच बघतो, असं पुन्हा तो स्वतःलाच म्हणत असतो. तेवढ्यातच इथे लगेच बंटी म्हणतो, दाजी पण खरंच ना, पावट्यांच्या शेंगाची भाजी आणि त्याच्याबरोबर भाकरी, आय ग, किती झणझणीत. आणि एकतर आपल्या ताईच्या हातची भाजी आणि ही भाकरी म्हणजे स्वर्गसुखच, नाही का? तेव्हा तो म्हणतो, मी आता जेवू का? तेव्हा तो म्हणतो, हो हो, जेवा ना दाजी, जेवा. तर इथे आता उमा आपल्या हाताने राघवला भरवत असते. तेव्हा ती म्हणत असते, राघव घे बरं, पोटभर खाऊन घे. तेव्हा राघव म्हणत असतो, आई, तुझ्या हातचं जेवण किती दिवसांनी खातोय असं वाटतंय ग, मस्त झाले भाजी आणि भाकरी. तेव्हा ती म्हणत असते, चुका यांनी करायच्या आणि शिक्षा तू भोगायच्या का? का बरं तू विनाकारण शिक्षा भोगायची? खरं तर चूक आहे ना राघव, तुझीच आहे. तू सवय लावून ठेवली आहेस त्यांना. तेव्हा राघव म्हणत असतो, आई, तुझ्या हातचं असं जेवण मला जेवायला भेटतंय, ते पण तुझ्या हातून. याला काही शिक्षा म्हणतात का गं? ही शिक्षा नाही आहे माझ्यासाठी. ती म्हणते, हो, पण माझ्यासाठी ही शिक्षाच असते ना. जेव्हा तुला कोणी काही बोलतं, जेव्हा तू घरातून जातोस, तेव्हा मला किती वाईट वाटतं, याचा विचार करतोयस का तू? त्यानंतर इथे आता राघव म्हणतो, हे सगळं ना त्या अन्वितामुळे झाले. मला माहिती आहे ना, त्या चुचुंद्रीचमुळे झाले हे सगळं. ती आडवी येते आणि गोष्टी बिघडतात. तेव्हा पद्मा म्हणते, भास्कर, फोन कर अन्विताला, कुठे आहे ती विचार. तेव्हा अन्विता म्हणते की पप्पाचा फोन? एक मिनिट हा. ती म्हणते, हां पप्पा बोला की. तेव्हा भास्कर म्हणतो, अन्विता, कुठे आहेस तू बाळा? ती म्हणते, पप्पा कुठे असणार, मी कॉलेजमध्ये आहे. तो म्हणतो, अच्छा, कॉलेजमध्ये आहेस? नाही, मग तू जर कॉलेजमध्ये आहेस तर मग तुझी ही स्कूटी इथे काय करते? मंदिराच्या मागच्या बाजूला जिथे गार्डन आहे त्या गार्डनच्या बाहेर तुझी स्कूटी काय करते अन्विता? तेव्हा अन्विता प्रचंड घाबरलेली असते. तेव्हा इथे लगेचच बंटी मामा म्हणतात, अरे भाजी तशीच राहिली, चपाती वाढतो. तेव्हा पिहू म्हणते, एक मिनिट मी वाढते. लगेच ती चपाती पण वाढते आणि त्यानंतर तो 2 घास खातो, तशी भाजी संपते. तेव्हा पिहू न सांगता लगेच भाजीसुद्धा वाढते. तेव्हा इथे आता बंटी म्हणतो, दाजी भाजी संपले, अजून थोडी वाढू का? तेव्हा तो म्हणतो, हे बघ बंटी, माझं जेवण किती आहे? 2 भाकऱ्या आणि लागलंच तर थोडासा 2 घासाचा भात आणि वरण, एवढंच खातो मी आणि त्याच्याबरोबर लोणचाची फोड. समजलं तुला? तेव्हा तो म्हणतो, हो दाजी, मला माहिती आहे. तेव्हा तो म्हणतो, आणि लोणचाची फोड असेल तर मी 2 घास जास्तीचे खातो आणि त्याच्यावरती जेवणावरती गोडासाठी काही पण चालतं मला. तेव्हा इथे पिहू लगेच जाते आणि एक कंदी पेढा घेऊन येते. तेव्हा प्रेक्षकांनो, पिहू म्हणते की हे बघा, मला माहिती आहे बाबा, तुम्हाला माझ्या बाबांच्या दुकानातले कंदी पेढे खूप आवडतात. मी कधीतरी जाईन ना तुमच्यासाठी मी खूप घेऊन येईन. तेव्हा तो म्हणतो, हो हो, हे बघ प्रियंका,
अगं तुझ्या बाबांच्या दुकानातले कंदी पेढे ना दाजींना खूपच आवडतात. दाजी गेल्याशिवाय आहे ना तिथे कंदी पेढे घेतल्याशिवाय काही येत नाही. खूप कंदी पेढे आणतात, स्वतः पण खातात आणि दुसऱ्याला पण देतात. तेव्हा इथे राघव म्हणतो, आई तुझ्या हातचं एवढं टेस्टी जेवण पोटभर जेवले, मस्त ताणून देतो आता. आणि ताणून देत असताना इथे आता राघवच्या कमरेला दुखत असतं. तेव्हा इथे तो म्हणतो, आई आई ग. तेव्हा उमा म्हणते, काय झालं? राघव म्हणतो, आई तिथे मी त्या मंदिराच्या बाकावरती झोपायचो ना, ती आहे ना लाकडी पट्टी माझ्या कमरेला टुपायची ग, कंबर दुखते. ती म्हणते, पड तुम्ही दाबून देते. आणि तेवढ्यातच शिवनाथ तिला आवाज देतो. ती म्हणते, बाहेर येऊ नकोसा राघव, तू इथेच पडून राहा, मी आले, हे काय बघतायत ते मी विचारते, ओके. त्यानंतर ती लगेच बाहेर येते. तेवढ्यातच इथे आलेली असते ती म्हणजे मावशी. मावशी आल्यानंतर शिवनाथ म्हणत असतो, आलात का तुम्ही? नाही, गप्पा मारून झाल्या का तुमच्या? किती कमीच बोलायला लागतं ना हो तुम्हाला. तेव्हा इथे आता लगेच मावशी म्हणतात, ए बाबा साहेबा, काय बी बोलू नको, मी कुठं कुणाशी बोलत असते. तेवढ्यातच तिथे आता शिवनाथ उमाला हाका मारतो. ती म्हणते, आहो काय झालं? शिवनाथ म्हणते, आलात का तुम्ही? ती म्हणते, हो आले. का आवाज देत होता मला? इथेच शेजारी गेले होते. तेव्हा तो म्हणतो, नाही ठीक आहे, पण मी किती वेळा सांगितले तुम्हाला उमा, मला तुमच्याच हातून जेवण लागतं म्हणून, आणि पाहुण्यांना सांगायचं नाही द्यायला. इथे बाहेरच्या लोकांना का सांगता? उमा म्हणते, कोण बाहेरचे लोक? अहो मी बंटीला सांगितलं होतं ना तुम्हाला द्यायला. तेव्हा तो म्हणतो, बाहेरचे लोक, आणि डोळ्याने खुणावतो. ती म्हणते, कोण? पिहू. काय ग ए, मी तुला सांगितलं होतं ना पुढे पुढे करायचं नाही म्हणून. आमच्या यांना फक्त माझ्या हातचं जेवणाचं ताट लागतं. तू कशाला घेऊन गेलीस? आणि हे बघ, आत्ताच सांगून ठेवते तुला, जास्त पुढे पुढे करायचं नाही, कळलं का? तेव्हा ती म्हणते, सॉरी आई. त्यानंतर म्हणजे सासूबाई असं पण म्हणते. तेव्हा इथे आता मावशी आलेले असतात. त्या म्हणतात, ए उमा, आधी तू या साहेबाला सांग, माझ्यावरती खोटे नाटे आरोप करतोय. म्हणतो की मी गप्पा मारत बसते. आता मी कुठे बोलत तरी बसते का? काय रे बंटी, मी तुझ्याशी तरी गप्पा मारत बसते का? तेव्हा बंटी म्हणतो, नाही, माझ्याशी नाही गप्पा मारत बसत. तेव्हा बंटी घाबरतो आणि म्हणतो, ही मावशी पण ना उगाच आता राघवच्या विषयाबद्दल काही बोलायला नको, हिला गप्प करायला हवी. त्यानंतर इथे आता खूपच जास्त अन्विता घाबरलेली असते. ती म्हणते की बाबा, अहो मी तर इथे कॉलेजमध्येच आहे. तेव्हा तो म्हणतो, तू कॉलेजमध्ये आहेस, मग इथे तुझी स्कूटी काय करते? ती म्हणते, ही रजनी पण ना. तेव्हा पद्मा फोन घेते आणि म्हणते, कोण रजनी? कोण रजनी? तेव्हा ती म्हणते, आती तू पण आहेस? ती म्हणते, हो मी पण आहे. आधी तू मला सांग, ही तुझी गाडी तू दुसऱ्या मुलीला का दिलेस? ती म्हणते, नाही अगं, मी अशीच दिली होती, मी कॉलेजमध्येच आहे, थांब मी तिला फोन करते. पद्मा म्हणते, आत्ताच्या आत्ता फोन कर, आणि तू जिथे कुठे असशील ना आधी तू घरी पोच, आणि हे बघ, त्या मुलीला आहे ना आधी तुझी गाडी द्यायला सांगा, आणि यापुढे तू रजनीला गाडी द्यायची नाही. मी आत्ताच सांगते तुला, पुन्हा जर मला तुझी गाडी अशी कुठे बाहेर दिसली ना अन्विता, तर मी अजिबात खपून घेणार नाही, असं ती आता म्हणत असते. त्यानंतर इथे बंटी म्हणतो, काय गं मावशी, तू म्हणत होतीस ना मंदा मावशी की ते खालचे कुणीतरी आहेत, त्यांच्या घरामध्ये भांडण होतं आहे म्हणून, ती सासू सुनेचा खूप छळ करते म्हणून. तेव्हा ती म्हणते, मी असं म्हणाले होते? नाही गं, मला नाही आठवत आहे. ती म्हणते, अगं ते लोक नाही, दुसरे कुठले तरी होते. म्हणजे मला असं वाटतं आहे ते शिंदे लोक होते ना, त्यांचं मी बोलले असेल. तेव्हा ती म्हणते, अगं बाई हो का? नाही नाही, माझ्या तर लक्षातच नव्हतं ना, म्हणून मी चुकून दुसरं नाव घेतलं. तेव्हा ती म्हणते की मला असं वाटलं तू त्यांच्याबद्दलच बोललीस की काय? ती म्हणते, नाही मी त्यांच्याबद्दल पण बोलले नव्हते. अगं ते कुणीतरी बेदी होते ना, त्यांचं मी बोलत होते की त्यांच्या इथे घरामध्ये भांडण झालं होतं म्हणून. पण ते पण मी सांगितलं होतं की नाही? ए साहेबा, मी नव्हतं सांगितलं, मला आठवतं आहे ना. तेव्हा बंटी म्हणतो, अगं तू गप्प बस, आता पुढे पुढे काही बोलू नकोस, नाही तर दाजींना राग येईल. ती म्हणते, काय दाजींना राग येईल? तुझ्या दाजींना घाबरतंय कोण रे? त्याच्या रागाला मी अजिबात घाबरत नाही. लहानपणी मी त्याचं ढुंगाण धुतले ढुंगाण. आता पिहूसमोरच हा डायलॉग मारला जातो. तेव्हा शिवनाथ म्हणतो, अहो मावशी, कुठे काय बोलायचं तुम्हाला अजून काय बी कळत नाही. अहो पाहुण्यांसमोर तुम्ही काय पण बोलता. अजून जर इथे बसले ना तर बोलतच राहाल, मी जातो आतमध्ये. आणि तो आता आतमध्ये निघून जातो. तेव्हा इथे मावशी म्हणत असतात, काय गं उमा, असं काय बी काय बोलत होतीस?
मी कधी काय बोलले ग तुला? तेव्हा इथे उमा म्हणते, अगं मावशी राघव आलाय घरी. मला वाटलं काय तू बोलता बोलता त्याचा विषय काढतेस की काय, म्हणून मी तुला बोलण्यामध्ये गुंतवलं. तेव्हा इथे पिहूला आता उमा म्हणते, ए प्रियंका सॉरी बरं का, मी यांच्यासमोर तुला थोडंसं रागवले. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही आई म्हणजे सासूबाई, रागवा तुम्ही मला. अहो हक्काने असं तुम्ही आणि बाबांनी सुद्धा रागवावं याचीच तर मी वाट बघते ना. तेव्हा पिहूचा हा समजूतदारपणा बघून तिला खूपच जास्त उमाला छान वाटतं. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता राघव आणि त्याचबरोबर अन्विता एकमेकांच्या बाजूने जात असताना गाडीचा एकमेकांना धक्का लागतो आणि इथे अन्विता पडते. तेव्हा राघव तिथेच गाडी टाकतो आणि सरळ तिथून निघून जातो. त्यानंतर पद्मा येताना म्हणते, काय गं काय झालं अन्विता? ती म्हणते, मी पडले. कशी काय पडलीस तू, कशी काय पडलीस? तेव्हा इथे अन्विता म्हणते, काही नाही, हा राघव आहे ना तो मला धक्का देऊन निघून गेला. तेव्हा पद्मा म्हणते, बघा हा राघव पण ना अगदी बापावरतीच गेलाय. बाप पण अशाच खोड्या करायचा, त्यामुळे पोरं पण आता तशीच शिकली आहेत. अगदी बापासारखेच वागतात, त्याच्याच पावलावरती पाऊल टाकतायत ना. असं पद्मा आता विनाकारण इथे आता शिवनाथला बोलत असते.